नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुरू आहे आणि या उपोषणाला मराठा समाजाने उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे. एक कोकण सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधून मराठा समाजाची मंडळी माणसं मोठ्या प्रमाणात हे मुंबईमध्ये आलेले आहेत, आझाद मैदानामध्ये आले आहेत आणि मुंबई परिसरामध्ये आलेले आहेत. अर्थात मनोज जरांगे पाटील या व्यक्तीने मराठा समाजासाठी प्राणांतिक उपोषण केलेलं आहे. त्यांची भूमिका प्रामाणिक आहे. कायद्याच्या कसोटीमध्ये त्यांची मागणी बसते की नाही बसते तो वेगळा प्रश्न आहे, तो कायद्याचा प्रश्न आहे, कायदे मंडळाचा प्रश्न आहे किंवा, परंतु त्या व्यक्तीची धारणा अशी आहे की मी माझ्या मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण देईल आणि त्यासाठी ते प्राणांतिक उपोषणाला करण्यासाठी बसलेत आझाद मैदानामध्ये आणि अमरण उपोषणाची घोषणा. आणि आता मी पाणी देखील पिणार नाही म्हणजे मनोज जरांगे हे स्वतःच्या शरीराची हलपेष्टा करत आहेत आणि त्यांनी प्राण पणाला लावलेला आहे. आणि त्याच वेळेला या त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल किंवा आतापर्यंत झालेले मराठा समाजाचे दिग्गज नेते यांनी करोडोच्या संपत्ती बनवलेल्या आहेत आणि मराठा समाजाच्या संदर्भामध्ये ज्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठली भूमिका घेतली नाही, अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या संदर्भामध्ये मराठा समाजाच्या लोकांचा विश्वास उडालेला आहे. आणि ही व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करत आहे, एक प्रामाणिक व्यक्ती आहे, एक निस्वार्थी व्यक्ती आहे, कुठल्याही प्रकारच्या धन संपत्तीचा लोभ नाही आणि प्राणपणाला लावून लढा देणारे मनोज जरांगे. आणि मग त्यासाठी मराठा समाजाने त्यांना संपूर्ण पाठिंबा दिलेला दिसतो. हे होत असताना एक प्रचंड उत्स्फूर्त पुऱ्या महाराष्ट्रातून जनता या ठिकाणी आली त्यांच्या आव्हानाला साथ देऊन. परंतु आंदोलन सुरू असताना या मुंबई शहरामध्ये किंवा दक्षिण मुंबई असेल, आझाद मैदान असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर असेल, महापालिकेचा परिसर असेल किंवा अगदी आझाद मैदानापासून तर गेट ऑफ इंडिया इकडे नरिमन पॉईंटपर्यंत जो मराठा समाजाच्या मंडळींचा जथ्था फिरताना दिसतो आणि ठिकठिकाणी रस्ता अडवणे आणि अशा पद्धतीने कोर्टाने देखील दखल घेतली गेली या आंदोलनाच्या संदर्भामध्ये. आणि कोर्टाने ताशेरे ओढलेत, सरकारवर देखील ताशेरे ओढलेत आणि जरांगे पाटील व त्यांच्या आंदोलकांवर देखील ताशेरे ओढले आहेत, कारण की मुंबईकरांना त्रास होत आहे. अर्थात या ठिकाणी या आंदोलनामध्ये हौशे आलेले दिसत आहेत आणि मग जरांगे पाटील यांचं आंदोलन बदनाम कुणी करत आहे काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हे समोर दिसत आहे की समाज माध्यमामध्ये सातत्याने असे व्हिडिओच्या माध्यमातून चित्रीकरण करून आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीचे दृश्य दाखवले जातात की जेणेकरून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गालबोट लागेल. उदाहरण सांगायचं तर त्या महापालिकेच्या भव्य अशा इमारतीच्या समोरील रस्त्यावर उघडे नागडे लोक आंघोळ करतायत. बरं, आंघोळ करायला काय हरकत नाही, एखाद्या कोपऱ्यामध्ये पटकन आंघोळ केली आणि त्या ठिकाणी ते तयार झाले तर काय प्रश्न नाही, कारण बाहेरून आलेली मंडळीत आंघोळ करणे गरजेचं आहे. परंतु रस्ता अडवून आणि रस्त्याच्या मधोमध येऊन 7-8 जण तरुण उघडे बंब झालेले आहेत आणि ते मस्ती करतायत, गाड्या अडवलेल्या आहेत, एकमेकाच्या अंगावर पाणी टाकतायत आणि हे दृश्य ओंगळवाणी दिसत आहे. आणि निश्चितपणे ही मंडळी कुठल्या जिल्ह्याची आहेत, ही मंडळी कुठल्या तालुक्याची आहेत, याचं जरांगे पाटील साहेबांच्या ते संयोजक आहेत. जिल्ह्यामध्ये कुणीतरी प्रमुख असणारच त्यांचे
कार्यकर्ते, तर त्यांनी या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ज्या उघड्या नागड्या पद्धतीने रस्ता अडवून भर रस्त्यामध्ये आंघोळ करणारे जे कुणी जे 5-6 जण आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे आणि समाजामध्ये पुन्हा या मंडळांनी कुठल्याच आंदोलनामध्ये भाग घेऊ नये अशा पद्धतीची ताकीद जरांगे पाटलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिली पाहिजे. कारण त्यांच्यापासून जो उंगळवानं त्या ठिकाणी प्रदर्शन दिसलं, गाड्या अडवलेल्या आहेत आणि मध्ये भर रस्त्यामध्ये आंघोळी करतायत, एकमेकाच्या अंगावर पाणी टाकतायत आणि जो बिभत्सपणा त्या ठिकाणी दिसला, साहजिकच मग जरांगे पाटलांच्या प्रामाणिक त्यांच्या चालणाऱ्या आंदोलनाला गालबोट लागतंय. तर पोलिसांनी देखील या मंडळींची चौकशी केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे जरांगे पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांनी देखील अशा मंडळींचा शोध घेतला पाहिजे, कुठल्या तालुक्याचे कुठल्या जिल्ह्याचे आहेत आणि त्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या जो कोणी प्रमुख असेल त्याला समज दिली पाहिजे. दुसरं असं दृश्य दिसलं का उंच अशा एका ब्रिजवर, एका पुलावर प्रचंड असा मोठा झोका बांधलेला आहे आणि त्या झोक्यावर लोक झोकं घेत आहेत, म्हणजे धोकादायक आहे. किंवा महानगरपालिकेच्या समोर असलेल्या जे लाईटचे खांब आहेत, मोठे पूल आहेत, त्या लाईटच्या खांबावर दोघं तिघजण चढलेले आहेत आणि तिथे भगवा झेंडा लावत आहेत. आता कुठे शॉक लागेल किंवा काही अपघात पडू शकेल. तर हा जो प्रकार आहे, जे अतिउत्साहित म्हणा किंवा त्यांच्यावर कोणाचा धाक राहिला नाही असे कार्यकर्ते ज्या वेळेला माणसं ज्या वेळेला असे प्रकार करतात त्यावेळेला आंदोलनाला गालबोट लागते. भर रस्त्यामध्ये आंघोळी करतायत आणि चपला एकमेकावर फेकून मारतायत. स्वतःच्या पायातल्या चपला भर रस्त्यामध्ये आंघोळी करतायत आणि चपलांचा खेळ खेळतायत. चपला पायाच्या मधून एकमेकाच्या अंगावर भिरकावले जात आहेत आणि लोक पाहतायत. आजूबाजूला महिला आहेत, प्रवासी आहेत आणि गाड्या आहेत, तिथून गाड्या चालल्या आहेत मोठमोठ्या आणि कामाधंद्यात चालले लोक ते सगळं दृश्य पाहत आहेत की एकमेकाच्या अंगावर चपला फेकले जातात. तर हे दृश्य जे आहे ते आंदोलनाला काळिंबा फासणारे आहे. अनेक घटना घडत आहेत, रस्ते अडवणे किंवा मुंबईमध्ये असणाऱ्या जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पुरा स्टेशनमध्ये माणसं झोपली होती. ते समजू शकतो, कारण प्रचंड सततधार पाऊस आहे आणि आझाद मैदानामध्ये संपूर्ण चिखल झालेले आहे, पाण्यामध्ये बसण्याची सोय नाही आणि मग साहजिकच ही माणसं आसऱ्याला म्हणून रात्री स्टेशनमध्ये आलेली आहेत आणि ती स्टेशनमध्ये पुऱ्या प्लॅटफॉर्मवर झोपलेले आहेत. ते एक दृष्टीने समजू शकेल एक माणुसकी म्हणून, परंतु रस्ता अडवणे, त्या ठिकाणी जे गैरसोय म्हणजे ॲम्ब्युलन्स असेल, कामाला जाणारी माणसं असतील, अर्जंट काही कोणाचं काम असेल किंवा अशा पद्धतीने रस्ते अडवून घोषणा देणे, गलिच्छ घोषणा, विशेषतः अत्यंत गलिच्छ घोषणा, अत्यंत वाईट घोषणा, अत्यंत गलिच्छ घोषणा देखील देण्यात येत होत्या. तर असे गलिच्छ घोषणा देणारे कार्यकर्ते किंवा जी माणसं आहेत, जे आंदोलक ज्याला म्हणू आपण, ते कुठल्या जिल्ह्यातून आले, कुठल्या तालुक्यातून आले याचा शोध जरांगे पाटील दादा यांच्या टीमने घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी देखील त्यांची चौकशी करून अशा मंडळींवर केसेस टाकणे देखील गरजेचं आहे, कारण त्यांच्यामुळे एक प्रामाणिकपणे चाललेलं आंदोलनाला गालबोट लागत आहे. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, या ठिकाणी जरांगे पाटील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मराठा समाजासाठी आंदोलन करत आहेत, परंतु काही अतिउत्साही म्हणा किंवा काही समाजकंटक त्यांना आपण म्हणता येईल अशा पद्धतीचे लोक त्या ठिकाणी 4-5 दिवसामध्ये वागताना दिसलेले आहेत आणि त्यामुळे कोर्टाने देखील या बाबीची गंभीर दखल घेऊन मग कोर्टाने ज्याप्रमाणे जरांगे पाटील दादांनी जे मागणी केली होती परवानगीची, त्याच्यामध्ये कोर्टाने किंवा पोलिसांच्या माध्यमातून त्यांना आझाद मैदानामध्ये फक्त 5,000 लोकांनी उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता आणि आपापल्या गाड्या वेगळ्या ज्या ठिकाणी त्यांना जागा दिली त्या ठिकाणी लावायच्या, परंतु 5,000च्या पेक्षा जास्त मराठा आंदोलक जमा झाल्यामुळे कायद्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत आणि म्हणून कोर्टाने देखील आदेश दिलेला आहे आणि त्यानुसार माननीय जरांगे पाटील दादा यांचे जे संयोजक आहेत ते या पुढील काळामध्ये या अशा जे लोक आहेत यांच्यावर काही प्रमाणात काबू ठेवतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. कारण आता माननीय जरांगे पाटील यांची तब्येत खालावू लागलेली आहे आणि माननीय सरकारच्या वतीने
फार मोठं आंदोलन सोडवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. परंतु या ठिकाणी मी कालच एक व्हिडिओ बनवला होता की जरांगे पाटील यांनी देखील संयमाने बोललं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये अवाच्य भाषा त्यांनी करू नये किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा विशेषतः भारतीय जनता पार्टीचे काही नेते असतील किंवा प्रवक्ते असतील हे देखील जरांगे पाटील यांच्या संदर्भामध्ये वेगळ्या भाषेमध्ये बोलतात. त्यामुळं एक चिड निर्माण झालेली आहे. तेव्हा सर्वांनी संयम ठेवणं गरजेचं आहे. मुंबईकरांना त्रास होणार नाही आणि मुंबईकरांना जर त्रास झाला तर आंदोलनाचं महत्त्व कमी होईल आणि वेगळं वळण लागेल. आणि म्हणून सरकारने देखील अत्यंत संयमाने हे आंदोलन हाताळावयास पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना प्रदीर्घ प्रशासनाचा अनुभव आहे आणि तिथे असणारे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे देखील अनेक वर्ष सत्तेमध्ये असल्यामुळे प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. तेव्हा या 3 नेत्यांनी शिस्तापीने किंवा एक सामंजस्याने हे आंदोलन कशा पद्धतीने संपेल किंवा जरांगे पाटलांची मनधरणी त्यांना कशा पद्धतीने करता येईल हे करणं गरजेचं आहे. तेव्हा अशा पद्धतीने जरांगे पाटील दादांच्या आंदोलनामध्ये सामील झालेले काही लोक फार थोडे लोक आहेत की ज्यांच्यामुळे आंदोलन बदनाम होत आहे. अशा लोकांवर कारवाई जरांगे पाटील यांच्या टीमने केली पाहिजे आणि पोलिसांनी देखील केली पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आता काल सांगितलं आहे की जे मंडळी कायद्याच्या विरोधामध्ये वागतील किंवा जी मंडळी जनतेला त्रास देतील, त्यांच्या माध्यमातून लोकांना त्रास होईल, अशा मंडळींवर कारवाई करण्यात येईल. तेव्हा आपण पाहूया यापुढचे दिवस अत्यंत कठीण होणार आहेत. म्हणजे कारण ते आता पाणी देखील पित नाहीत आणि त्यांची जर तब्येत बिघडली तर वातावरण एक टेन्शनमध्ये येण्याची शक्यता आहे. तेव्हा मायबाप सरकारने अत्यंत समजदारपणे हे आंदोलन हाताळायला हवे आणि आंदोलनामध्ये सामील झालेल्या मंडळींनी अत्यंत संयम ठेवून शिस्तपणे आंदोलन केलं पाहिजे. कारण का तर मराठा समाजाच्या यापुढे झालेल्या मोर्चांमध्ये यापुढे जे प्रचंड मोर्चे झाले होते ते अत्यंत शिस्तप्रिय झाले होते आणि त्या मोर्चांची दखल जगाने घेतली होती. त्यामुळे साहजिकचपणे त्यावेळेचे जे संयोजक असतील त्यांची आठवण येईल आणि मग त्याच वेळेला जरांगे पाटील आणि ते संयोजक यांची तुलना होईल. आणि मग अशा पद्धतीने जर तुम्ही जरांगे पाटला मराठा समाजाच्या लोकांनी समजलं पाहिजे की जर तुम्ही जरांगे पाटलांना एक दैवत मानलेलं आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही एवढं भावनिक आणि त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या शब्दा खातर तुम्ही मुंबईमध्ये आलात तर तुम्ही देखील शिस्तीचं पालन करणे गरजेचं आहे. तेव्हा पाहूया माननीय जरांगे पाटील यांचे जे संयोजक असतील, जे त्यांचे कोणी सल्लागार मंडळी असतील तर त्यांनी बाकी अशा वाह्यात लोकांवर लक्ष देणं गरजेचं आहे. तेव्हा आपण आशा करूया की माननीय जरांगे पाटील यांची तब्येत देखील चांगली राहो व हे आंदोलन लवकर मिटवावं व काहीतरी मार्ग काढून याच्यावर तोडगा निघावं अशाच पद्धतीची सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत असतो. तरी कृपया आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.